हॅलो फ्रेंड, मराठी तडक्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी गावरान पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे, गवारच्या शेंगा। या गवारच्या शेंगा मी उकळून घेतलेल्या आहे। याच्यासाठी लागणारे मसाले बघूया। शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे आपण वाटण्याचं साहित्य बघितलं आहे। फोडणीचे साहित्य बघूया। जिरं, कढीपत्ता, कांदा, एक टमाटा आणि कोथिंबीर, हळद, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला हे आमचे घरचे मसाले आहेत। हा वाटण्याचा मसाला तुम्हाला दाखवला होता। आता आपण हे वाटून घेऊया। हा आपला मसाला दळून झालेला आहे। फोडणीसाठी आपण तेल टाकलेलं आहे। याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, कांदा, कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत तळायचा आहे। आपला कांदा आता चांगला लाल झालेला आहे। याच्यामध्ये जे वाटून केलेले होते ते टाकूया। गरम मसाला, हळद आणि मीठ आणि मिरची पावडर हे पण इथं तळायसाठी टाकूया। अशा प्रकारची भाजी बनवली खूप टेस्टी लागते आणि याला तेल सुटलं का मग याच्यामध्ये गवार टाकूया। आता मसाल्याला चांगले तेल सुटले आहे। याच्यामध्ये टमाटा घालूया। याच्यामध्ये गवार घालूया। जे आपण वाटण दळलेलं होतं ते त्याच्यात वाटणचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। गवारची भाजी बनवताना खूप सुगंध मस्त येत आहे। अशा प्रकारे तुम्ही गवारची भाजी बनवून बघा। आता याच्यावर आपण कोथिंबीर घालूया। ही गवार आपली पहिलेच शिजलेली आहे, त्यामुळे हिला उकळ आली का गॅस बंद करूया। आणि पद्धतीचे गवारची भाजी तयार झालेली आहे। ही भाकरी सोबत खूप छान लागते। ज्वारीची भाकर आहे, कांदा, मिरची आणि लोणचं असं आहे गावरानी पद्धतीचं जेवण। तुम्ही नक्की करून बघा गावरानी पद्धतीचे जेवण।